परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महंत एकी बाबा जोंतीजी यांच्या आदेशानुसार आज मी माझा स्वतःचा अनुभव सादर करत आहे। माझे नाव दुधराम लोहारे, रायनार हनुमाननगर भांडेवाडी पारडी। माझा शोक नंबर आहे 27,421। माझ्या जीवनातील अनुभव, मी या मार्गात येण्याच्या आधी फार दुःखी होतो। दुःख म्हणजे असं अंधश्रद्धेमुळे गुरफाटलेला होतो। एके दिवशी असा माझ्यावर प्रसंग आला। मी शाळेकरता व्यान घेतलेली होती आणि व्यान घेतल्यानंतर माझ्या तिसऱ्या दिवशी माझ्या संडासमध्ये ब्लड सुरू झाला। मी औषध उपचार केले, आयुर्वेदिक उपचार केले, पण त्यांनी आराम पडलेला नाही। सत्य शेवटी ज्या व्यक्तीचे मी मुलं शाळेमध्ये नेत होतो त्या व्यक्तीकडे आयुर्वेदिक दवाई घेण्याकरता मी मुरादी त्याच्याकडे गेलो। त्या व्यक्तीने मला दवाई दिली आणि त्यांनी सांगितलं, 3 वेळा मला दवाई दिली आणि त्याने सांगितलं का माझे ही दवाई जी एवढी पेटन आहे का, एक वेळेस एक गडू ज्यांचं ब्लड जात असेल तर एक वेळ दवाई घेतल्याबरोबर त्याला आराम पडते, तुला आराम पडत नाही, तर याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे। याकरता परमेश्वराने त्याच्या मुखातून शब्द काढले का मला सुद्धा ह्या परमात्मा एक मार्गामध्ये यायचं आहे। त्याकरता आणि मला एक विचार आला, तो शब्द घेऊन मी माझ्या घरी आलो। माझ्या पत्नीला म्हणालो का दवाईवाला म्हणत आहे का परमात्मा एक मार्गात मी जात आहे। तर मी माझ्या पत्नीला म्हणलं का आपण सुद्धा परमात्मा एक मार्गात जाऊ। माझी पत्नी म्हणाली का तुम्ही परमात्मा एक मार्गात जाता, एक तर सकाळी सायंकाळी 7 अगरबत्त्या तुम्ही लावता तरी तुम्हाला समाधान मिळत नाही, ह्या एका अगरबत्तीच्या मार्गामध्ये समाधान मिळेल का, असं तिला एक हे वाटलं। कारण की तिला या मार्गाचा विश्वास नव्हता। कारण की या मार्गात जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही। ते मन आहे, पाण्यातला मासा झोपे घेते कसा, जावे त्यांच्या वंशा तवा कळे। तसंच या मार्गात आल्याशिवाय मार्गाचे गुणधर्म आपल्याला माहीत पडत नाही। आणि शेवटी आम्ही या मार्गात जोडण्याचा विचार केला आणि मार्गदर्शक साहेबाकडे गेलो। मार्गदर्शक साहेबांनी माझी हकीकत जाणून घेतली आणि त्यानंतर मला त्याविषयी मार्गदर्शन केलं। माझे कार्य सुरू झाले, पण माझ्या शरीरामध्ये ब्लडची कमतरता भरपूर होती। त्याच्यामध्ये ब्लड माझ्या शरीरात बहुत कमी होतं। याकरता माझे ब्लड असं जात होतं संडासमध्ये का सीटवर बसलं तर ते भिंतीवर ब्लड जात होतं। खूप लुस्तपणा होऊन गेली होती। मार्गात आल्यानंतर मी डॉक्टर अरेस फोरे यांच्याकडे गेलो। डॉक्टरने सांगितलं मला काय म्हणजे तुझ्या शरीरामध्ये फक्त 4% ब्लड राहिलेलं आहे। एक तर पैसे असेल तर प्रायव्हेटमध्ये दवाई करा किंवा ब्लड चढवावं लागेल, नाही तर पैसे नसतील तर मेडिकलमध्ये ॲडमिट होऊन जा। याकरता मला मेडिकलमध्ये ॲडमिट करण्यात आलं। मेडिकलमध्ये ॲडमिट झालो आणि माझा इलाज सुरू झाला। इलाज जसा सुरू झाला तिथे का मला मार्गात जुळल्यामुळे सेवकांच्या माध्यमातून ब्लडसुद्धा मिळालं। सेवकांनी फार मदत केली मार्गात जुळल्यानंतर। आणि मी मेडिकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आणि घरी माझी पत्नी, माझे मुलं संपूर्ण घरी होते। पण माझ्या आजूबाजूचे लोक तिलाही म्हणत होते का तुम्ही ज्या मार्गात आधी होते, मी गौतम बुद्धाचा मार्ग स्वीकारलेला होता आणि तुम्ही ह्या मार्गात होते आणि हा मार्ग सोडल्यानंतर तो भगवंत तुम्हाला त्रास देणार नाही का, तिचं मन हे खसवत होते। पण आजूबाजू जे सेवक होते त्या सेवकांनी खूप मदत केली आणि तिला सांगितलं तुमच्या पतीला काही होणार नाही, ते सुखरूपणे घरी येतील। मला सुद्धा सांगितलं की तू भगवंताला इथेच योग मागत जा, सांगत जा का बाबा मला लवकर घरी जायचं आहे। डॉक्टरने मला चेक केलं आणि त्यानंतर माझा इलाज सुरू झाला। मला 4 बाटला ब्लडच्या चढाल्या। सेवकाच्या माध्यमातून सेवकांनी खूप मला मदत केली आणि असे करता मला 5-6 दिवसामध्ये मेडिकल इथून सुट्टी झाली आणि त्यानंतर माझे कार्य सुरू झाले। भगवत कृपेने व्यवस्थितपणे कार्य करू लागलो आणि आज बाबाच्या कृपेमुळे खूप सुख शांती समाधानी माझं जीवन जगत आहे। असा हा माझा छोटासा अनुभव तुमच्या सर्व सेवकांसमोर प्रकाशित करीत आहे। कारण की हा अनुभव बाबांच्या तत्वशब्द नियमाच्या माध्यमातून मला मिळाला आहे आणि त्यानंतर मला काही दिवसानंतर त्यागाचे कार्य मिळाले। त्यागसुद्धा माझं व्यवस्थितपणे पार पडलं। त्यागाचं हवनसुद्धा व्यवस्थितपणे पार पडलं। पण मी शेवटी बैठकीत जात नव्हतो। बैठकीत जाण्याकरता मला मार्गदर्शक खूप म्हणत होते का तू बैठकीत का बरं जात नाही, कारण की तू तर सायंकाळी घरी येऊन जाते, तर बैठकीत का बरं जात नाही। कारण की बाबाचा सुद्धा एक शब्द आहे
का पंधरवाडी बैठक असे किंवा आठवडी बैठक असे, तुमच्या परिसरात जी बैठक आहे त्या बैठकीत जाणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये भगवंत उपस्थित राहते आणि बाबासुद्धा उपस्थित राहतात असं बाबांचं म्हणणं आहे. म्हणून सगळ्यांनी बैठक हे फार महत्त्वाची आहे. म्हणून बैठकीत गेल्याशिवाय आपल्याला अनुभव मिळणार नाही. म्हणून बैठकीत जाणं सर्व सेवकांना फार गरजेचं आहे. म्हणून सर्व सेवकांनी बाबांनी जे तत्वशब्द नियम दिलेले आहे त्या माध्यमातून चालण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन नक्की बाबांच्या शब्दामुळे सुखी समाधानी राहू शकते. म्हणून हे बैठकी फार लक्ष आहे. बैठकी लक्ष देणं फार गरजेचं आहे. एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. माझ्या हाताने काही भूल चूक झाली असेल मला क्षमा करा. सर्वांना माझा नमस्कार.